उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडण्यास सुरुवात झाली आहे। बदलत्या काळानुसार डिजिटल माध्यमातून जास्त प्रचार होईल, तरीही पारंपरिक प्रचार साहित्याला आजही मोठी मागणी आहे। यंदाची निवडणूक मकर संक्रांत काळात होते, त्यामुळे प्रचार साहित्यावर लाडक्या बहिणींची छाप दिसून येत आहे। मकर संक्रांतीत महिलांकडून वाटल्या जाणाऱ्या वाणावर सुद्धा प्रचाराचा रंग चढलेला आहे। एवढंच नाही तर कार्यकर्त्यांना थंडी वाजू नये याची काळजी पण घेण्यात आली आहे। कार्यकर्त्यांसाठी पारंपरिक रुमाल, दुपट्टे, टोपी, हुडी, तर लाडक्या बहिणींसाठी साडी, टिकली, मंगळसूत्र, हळदी कुंकूचे करंडे खास प्रचाराच्या स्टाईलने उपलब्ध झाले। महानगरपालिका निवडणुकीत 50% महिलांचे आरक्षण लागू आहे, मात्र निवडणूक प्रचाराच्या साहित्यावर 100% महिलांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतोय। विशेष म्हणजे प्रचाराचे साहित्य खरेदीसाठी येणाऱ्या उमेदवारांनीही लाडक्या बहिणींना खुश करणाऱ्या साहित्याची सर्वाधिक मागणी होते। लाडक्या बहिणींसाठी प्रचार साहित्य तब्बल 7 ते 8 वर्षांनंतर महानगरपालिका निवडणूक होत आहे, त्यामुळे इच्छुकांची संख्या फार मोठी आहे। यामध्ये महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे। विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला तारलेले होते, त्यामुळेच मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत देखील महिला मतदारावर विशेष लक्ष दिले जाणार आहे। त्यामुळेच यंदा प्रचार साहित्यावर लाडक्या बहिणींचा विचार करून तयार करण्यात आलेले आहे। दादा, काय सांगणार, सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार साहित्यांची मागणी कशी आहे? काय आहे, आता निवडणूक ही बऱ्याच वर्षानंतर एक तर लागली, फार लोकांनी वाट पाहिली। आम्हालाही त्याच्यामध्ये उत्साह आला, आमचा उत्साह वाढला। आम्ही त्या हिशोबाने तसं साहित्यसुद्धा तयार केलं। माझं हे सगळं पूर्ण साहित्य तयार करायचं काम आहे। माझं नाव निलेश नाशिककर, सोनर एंटरप्राइजेसच्या नावाने माझा हा सगळा युनिट आहे। आणि वर्षभर जिथे कुठे इलेक्शन्स असतात इंडियामध्ये, सर्व ठिकाणी माझं मटेरियल इथून जात असतं। याच्यामध्ये हे इलेक्शन पाहता बरेचसे ॲटम्स मी याच्यामध्ये तयार केलेलं आहे। महिलांचं आरक्षण असो 30%चं, किंवा यंगस्टर असो, किंवा लहान मुलं असो, किंवा मोठे सगळे जे मतदार आहेत त्यांच्याकरता त्यांचं समोर उद्दिष्ट ठेवून त्यांना मतदारांना कसं त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल याची जाणीव ठेवून खूप प्रकारचं मी मटेरियल इथे तयार केलेलं आहे। मार्केटनुसार जसा ट्रेंड चालू आहे, आपण पाहिलेलं आहे की आत्तापर्यंत झेंडे, टोप्या, दुपट्टे, बिल्ले, बॅनर्स हे तर आत्तापर्यंत होतेच होते, पण या व्यतिरिक्तसुद्धा आपण मतदानाचा जो वेळ आहे, प्रचाराचा जो वेळ उमेदवाराला जो मिळालेला आहे तो अतिशय कमी मिळालेला आहे। पण त्या कमी वेळेमध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या मतदारांपर्यंत पोहोचणं फार अवघड आहे। तर याच्याने तो उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी या उमेदवारांकरता लेडीज म्हणा किंवा यंगस्टर म्हणा यांच्यासाठी लेडीजकरता मी टिकलीची पाकिटं म्हणा, किंवा डोक्याला आपलं केसांना लावायची क्लिप म्हणा, त्याच्यानंतर अंगठी आहे, मंगळसूत्र आहे, हे ज्या यंगस्टर ज्या लेडीज आहे त्यांच्यासाठी गळ्यातली चेन आहे, कानातले आहेत, इव्हन जोडवेसुद्धा मी तयार केलेले आहेत, मंगळसूत्र तयार केलेले आहेत। याच्या व्यतिरिक्त पर्सेस आहे आणि बरंचसं असं साहित्य आहे की जे थंडीच्या हिशोबाने सुद्धा मी इथे तयार केलेलं आहे। तर त्याच्याकरता लागणारी हुडी असो किंवा मफलर असो, याचे उलनचे ते मफलरसुद्धा पक्षांचे सिम्बॉल टाकून इथे मॅन्युफॅक्चरिंग मी केलेलं आहे आणि इथे ते दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवलेलं आहे। याला प्रचंड प्रमाणामध्ये मागणी आहे आणि त्या हिशोबाने तिथे आता आपण दुकानामध्ये त्या वस्तू सगळ्या पाहायला ठेवलेल्या आहेत। कोणकोणत्या पक्षाचे किंवा उमेदवारांचे साहित्य जास्त प्रमाणात बनवले जात आहे? सर्वच पक्ष, जवळपास सर्वच पक्षांना याची डिमांड खूप आहे साहित्याची। त्याच्यात काँग्रेस असो, BJP असो, शिवसेना असो, किंवा उबाटा शिवसेना जी आहे तीसुद्धा असो, त्यांचंसुद्धा मटेरियल आहे। बरं, या पक्षांच्या व्यतिरिक्त आपण अपक्षांनासुद्धा लागणारं मटेरियल आपण इथे तयार केलेलं आहे, त्यालासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे। या अगोदर पण प्रचाराकरिता महिलांची जी सामग्री ती वापरल्या जात होती का? हो, याच्या अगोदर म्हणजे महिलांसाठी वापरले जायचे, पण तेच झेंडे, टोप्या, दुपट्टे याच्या पलीकडे नव्हते। हे जे नवनवीन जे साहित्य आहे, हा प्रचाराला राहिलेला कमी वेळ, त्याच्यामध्ये त्या उमेदवाराला, त्या मतदाराला आकृष्ट करण्यासाठी काही तर वस्तू पाहिजे की जेणेकरून त्या उमेदवाराची छवी जी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि छान एक प्रचार त्यांचा झाला पाहिजे। हा डोळ्यासमोर उद्देश ठेवून आता या इलेक्शनमध्ये हे सगळं साहित्य मी तयार केलेलं आहे। हो, नक्कीच। नवीन ट्रेंड म्हणजे काय, हा सगळा नवीनच ट्रेंड आहे। कारण आजपर्यंत तुम्ही हे बघितलं नसेल की बा कानातले म्हणा किंवा क्लिप म्हणा, बो म्हणा
केसांना लावायचे किंवा तुमच्या बांगड्या म्हणा किंवा जोडवे म्हणा, हे सगळे प्रकार जे आहेत हे सगळे कोणत्याही पक्षाचे नव्हते. हे इंडिव्हिज्युअल आपण विकत घ्यायचं, बाया घ्यायच्या आणि त्यांना ते मिळायचे. पण पक्षाचं चिन्ह असलेलं आणि वापरात येणाऱ्या अशा वस्तू ज्या आहेत त्या आपण इथे तयार केलेल्या आहेत.